मेथी कटलेट करण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली मेथी, रवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा किसलेला गाजर, उकडवलेले वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, तांदळाचं पीठ, बेसन, 3 उकडवलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि गरजेनुसार पाणी. उकडवलेला वाटाणा, किसलेला गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालूयात. आता यामध्ये उकडवलेला बटाटा घालूयात. आलं लसूण पेस्ट घालूयात. धण्याची पूड घालूयात. मसाला घालूयात 1 चमचा. थोडीशी हळद घालूयात. चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. 2 चमचे बेसनचं पीठ घातलेलं आहे. आता छान आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात. थोडं घट्टसर मिश्रण व्हायला हवं, जेणेकरून टिक्की करताना त्याचा आकार व्यवस्थित येईल. तुम्ही बघू शकता माझं मिश्रण रेडी आहे. आता थोडंसं हाताला तेल लावून घेऊयात आणि कटलेटचे तुम्हाला जसे आकार हवे तसे तुम्ही आकार देऊ शकता. व्हिडिओमध्ये जसे आकार दिले आहेत तसेही तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे आकार द्या. कटलेट केल्यावर त्याला लगेच रवा कोट करून घ्यायचा आणि त्याचप्रमाणे सगळे कटलेट आपण असंच करायचे आहेत. सगळे कटलेट करून झाले की आपण कटलेट फ्राय करून घेऊयात. पॅनमध्ये मी अगोदरच तेल तापत ठेवलेलं होतं. त्यामध्ये आपण कटलेट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. तुम्ही बघू शकता कटलेट छान गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहेत. आपले मेथी कटलेट रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.